नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू वर्ग 9वीचा सायन्स 2चा पेपर कशा प्रकारे येतो। तर त्यामध्ये सुरुवातीपासून आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर फर्स्ट। क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला दिलेले असते चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट करस्पॉन्डिंग टू द करेक्ट ॲन्सर। म्हणजेच हा पहिला प्रश्न आहे। या पहिल्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे रिकामी जागा कॉन्ट्रॅक्ट युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन्स, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, तर याचे आन्सर येणार आहे ऑक्सिटोसिन। यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2, म्हणजेच क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ, म्हणजे क्रोमोझोम्स हे कशाचे बनलेले असतात, तर याचे आन्सर आहे DNA। क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ DNA। यानंतर आहे तिसरा प्रश्न। प्रश्न तिसरा, ब्लड इज द टाइप ऑफ डॅश टिश्यू, म्हणजेच ब्लड हे कोणत्या टाईपचे टिश्यू आहेत, तर याचा आन्सर आहे कनेक्टिव्ह, म्हणजेच ब्लड इज द टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू। त्यानंतर आहे चौथं, अ सर्टन एक्स-रे टेलिस्कोप इज नेम आफ्टर सायंटिस्ट। सायंटिस्टचं नाव विचारलेलं आहे, तर इथे येणार आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, द ब्रेन ऑफ अन अडल्ट ह्युमन वेट अबाउट, म्हणजेच अडल्ट ह्युमनच्या ब्रेनचं वेट किती असते, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 1300 ते 1400 ग्राम एवढं ब्रेनचं वेट असणार आहे। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 मधलं बी सोडवायचं आहे। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। इथे सुद्धा 5 मार्कासाठी 5 प्रश्न दिलेले असतात। यामध्ये पहिला आहे फाइंड द ऑड वन आउट, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। कार्टिलेज, बोन, टेंडॉन आणि कार्डिएक मसल, तर यामध्ये तुम्हाला तुमचं जे ऑप्शन आहे, जे आन्सर आहे ते येणार आहे कार्डिएक मसल। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कोरिलेशन जे आहे ते ओळखायचं आहे। यामध्ये रिलेशन काय आहे, तर पहिलं दिलेलं आहे मेनमध्ये क्रोमोझोम्स किती असतात 44 प्लस XY, तसंच फिमेलमध्ये किती क्रोमोझोम्स असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, तर याचा आन्सर आहे 44 प्लस XX। 44 प्लस XX हे तुमचं आन्सर राहणार आहे। यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये मॅच द कॉलम, म्हणजे जोड्या लावायच्या आहे। पहिला आहे इंडियन रेडिओ टेलिस्कोप याचं नाव आहे GMRT, तर पहिली जोडी आहे आपली GMRT। त्यानंतर दुसरं आहे लॉन्चिंग आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्चिंग कुठं होते, तर इस्रोमध्ये। यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, रिराईट द फॉलोइंग रॉंग स्टेटमेंट आफ्टर करेक्शन। खाली दिलेले जे चुकीचं जे वाक्य आहे ते तुम्हाला करेक्ट करून पुन्हा परत लिहायचं आहे। बीटा सेल्स इन पॅनक्रियाज आर सेम ॲज F सेल, मग यामध्ये चुकीचं काय आहे, तर चुकीचं आहे सेम हा वर्ड। या ठिकाणी येणार आहे बीटा सेल्स इन पॅनक्रियाज आर डिफरंट फ्रॉम F सेल, इथे येणार आहे डिफरंट ॲज F सेल। यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, सेंटर ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन, याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे। नाव जे आहे हे आहे याचं स्पायनल कॉर्ड, याचं आन्सर येणार आहे स्पायनल कॉर्ड। यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 आता क्वेश्चन नंबर 2 हे 4 मार्कासाठी दिलेला असतो। गिव्ह द सायंटिफिक रिझन, कोणतेही 2 सायंटिफिक रिझन जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे। आणि 2 पहिला आहे देअर इज हायपरटेन्शन ड्यू टू स्मोकिंग केल्यामुळे हायपरटेन्शन येते, काय येते त्याचं सायंटिफिक रिझन लिहायचं आहे। दुसरा प्रश्न आहे ऑल द प्लांट्स पार्ट्स आर कनेक्टेड विथ द कनेक्टिंग टिश्यू, मग जे प्लांट आहे प्लांटचे सर्वच्या सर्व जे पार्ट्स आहेत ते कनेक्टिंग टिश्यूला जोडलेले असतात, कारण लिहायचं आहे। तिसरा आहे अ स्लिम पर्सन फील मोर कोल्ड इन विंटर दॅन दोज हू आर ऑबेज,
मग जाड व्यक्तींपेक्षा जे स्लिम आहे, पतले आहे, त्यांना हिवाळ्यामध्ये थंडी जास्त का लागते, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2B. हे तुम्हाला 6 मार्कासाठी विचारले जाते. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आणि 3. 6 मार्कासाठी असल्यामुळे आहेत आणि 3 म्हणजे कोणतेही 2. प्रत्येकी क्वेश्चनला 2-2 मार्क येणार आहे. पहिला आहे डिफाईन द फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला हेरिडिटी आणि रूट प्रेशर या दोन्हीच्याही डेफिनेशन्स लिहायच्या आहेत. यानंतर आहे क्वेश्चन 2 राईट द डिफरन्सेस. डिफरन्स लिहायचा आहे सिम्पल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू या दोघांमधला तुम्हाला डिफरन्स लिहायचा आणि ते सुद्धा प्लांटमधले सिम्पल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू प्लांटमधले जे असतात त्यांच्यामधला डिफरन्स लिहायचा आहे. त्यानंतर आहे तिसरं व्हाय कॅन अॅन एक्स-रे टेलिस्कोप नॉट बी बेस्ड ऑन द अर्थ. याचं तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 हाऊ इज एक्सक्रिएशन इन प्लांट यूजफुल टू ह्युमन बीइंग. म्हणजे प्लांटमधलं जे एक्सक्रिएशनची जी प्रोसेस आहे ती ह्युमन बीइंगसाठी यूजफुल कशा पद्धतीने आहे, तर ॲन्सर लिहायचा आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 राईट द नेम्स. एक डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्रामच्या वेगवेगळ्या पार्ट्सचे तुम्हाला नावं लिहायचे आहेत. ही डायग्राम जी आहे ती आहे क्रोमोझोम्सची. मग त्या क्रोमोझोम्सच्या सर्वात वरचा भाग म्हणजेच आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. त्यानंतर त्याच्या खाली दिलेला आहे ती म्हणजेच पी आर्म आणि त्याच्या खालची जी आर्म आहे ती आहे क्यू आर्म. आणि जे खालचं शेवटचा बॉक्स दिलेला आहे ते जे दिसत आहे ते आहे DNA. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 15 मार्कासाठी दिलेला असतो. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आणि यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे असतात. प्रत्येक क्वेश्चनला 3-3 मार्क दिलेले असतात. पहिला प्रश्न आहे ड्रॉ वेल लेबल अँड नीट डायग्राम ह्युमन ब्रेन. पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला ह्युमन ब्रेनची डायग्राम जी आहे ती प्रॉपरली काढून त्याला नावं द्यायची आहेत 3 मार्कासाठी. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन मेंडल्स डायहायब्रिड रेशो विथ द हेल्प ऑफ एनी वन क्रॉस. मेंडल्सचा डायहायब्रिड रेशो एक्सप्लेन करायचा आहे आणि सोबतच कोणतं तरी एक क्रॉस करून त्या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग टिश्यू. खालील टिश्यूचे नावं लिहायचे आहे. टिश्यू लायनिंग इनर सरफेस ऑफ माउथ. मग हे टिश्यू कोणतं आहे याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आहे टिश्यू जॉईनिंग मसल्स अँड बोन. बोन आणि मसल्सला जॉईन करणारा टिश्यू कोणता आहे. आणि तिसरं आहे टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग हाईट ऑफ प्लांट. प्लांटची हाईट वाढवण्यासाठी कोणता टिश्यू रिस्पॉन्सिबल आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आहे क्वेश्चन 4 एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन्स ऑफ अ रेडिओ टेलिस्कोप. रेडिओ टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन टाइप्स ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. खाली दिलेली ट्री डायग्राम कंप्लीट करायची आहे हेरिडिटरी डिसऑर्डरच्या बेसिसवर. तर आपल्याला पहिलंच दिलेलं आहे जेनेटिक डिसऑर्डर. मग जेनेटिक डिसऑर्डर कोणकोणत्या पद्धतीचे असतात ते आपल्याला लिहायचं आहे. पहिल्या बॉक्समध्ये येणार आहे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. त्यानंतर येणार आहे मोनोजेनिक डिसऑर्डर. नंतर येणार आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आणि शेवटी येणार आहे पॉलिजेनिक डिसऑर्डर. अशा पद्धतीने ट्री डायग्राम कंप्लीट करायची आहे. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6 डिफाईन टर्म टिश्यू अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू म्हणजे काय आणि टिश्यू कल्चरची प्रोसेस, टिश्यू कल्चरचा कन्सेप्ट काय असतो हे या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7 नेम द हार्मोन्स ऑफ द फॉलोइंग एंडोक्राइन ग्लँड अँड द फंक्शन ऑफ ईच. मग खाली दिलेल्या एंडोक्राइन ग्लँडचे तुम्हाला फंक्शन लिहायचे आहे आणि हार्मोन्सचे नावं लिहायचे आहे. तर पहिला आहे ॲड्रेनल आणि दुसरा आहे ओव्हरी. यानंतर आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न राईट शॉर्ट नोट ऑन न्यूरॉन. न्यूरॉनवर शॉर्ट नोट्स लिहायची आहे. यानंतर आहे शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सॉल्व ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आणि 1.
हे 5 मार्कासाठी दिलेलं असते आणि यामध्ये 2 प्रश्न दिले असतात. 2 पैकी कोणतेही एक सोडवायचं आहे. पहिला आहे स्टडी द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. दिलेल्या डायग्रामची स्टडी करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ टेलिस्कोप इज शो इन द फिगर. फिगरमध्ये कोणत्या टाईपचा टेलिस्कोप दिसून येतो. लेबल द मेन पार्ट ऑफ टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या मेन पार्टला नावे द्या. विच टाईप ऑफ मिरर डज द टेलिस्कोप यूज. टेलिस्कोपमध्ये कोणत्या पद्धतीचे मिरर्स वापरले. व्हॉट अदर टाईप्स ऑफ टेलिस्कोप यूज अ कर्व मिरर. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ अबो टेलिस्कोप. वर दिलेल्या टेलिस्कोपची वर्किंग लिहायची आहे. याच्यातलाच सब क्वेश्चन दिलेला आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढायचं आहे आणि एक्सप्लेनसुद्धा करायचं आहे. या ठिकाणी आपला 9वीचा जो पेपर आहे तो पूर्णपणे एक्सप्लेन मी केलेला आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.